लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत। तर जे आश्वासन मोठं होतं ते लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणं, 1500 चे 2100 रुपये करणं, तर आत्ताची राज्याची आर्थिक स्थिती पाहता ते शक्य होतं असं तुम्हाला वाटतंय? कारण जवळपास आता सरकार येऊन पण वर्ष उलटून गेले। आज साधारणपणे अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अनेक विरोधक जे गेल्या अनेक दिवसांपासून टीका करत होते की निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होणार, तर त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बाब ही आज आपल्याला पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ऐकायला मिळाली। म्हणजे महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना आम्ही अतिशय यशस्वीरित्या राबवणार। ती राबवत असताना त्याच्यामधले जे इतर महिलांचे घटक आहेत, म्हणजे एकल महिलांचा सर्वे आमचा पॅरलली सुरू आहे, त्यामुळे त्या संदर्भातलं एक चांगल्या पद्धतीचं धोरण आम्ही त्या ठिकाणी तयार करत आहोत। लखपती दिदी ही आणखीन केंद्राची स्कीम आहे, पण ती अधिकाधिक त्याचे बेनिफिशरीज हे राज्यामध्ये कसे होतील हा एक साधारणपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। गेल्या वेळेला 37 लाखाचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, ते पूर्ण त्या ठिकाणी 35 लाखाच्या पुढचं ठेवलं होतं, ते 37 लाखापर्यंत पोहोचलो। आत्ताच्या याच्यामध्ये आणखीन 25 लाखाचं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे साधारणपणे जवळपास 60 लाखापेक्षा अधिक या लखपती दिदी याचं एक उद्दिष्ट हे त्या ठिकाणी आम्ही या कालावधीमध्ये ठेवलेलं आहे। आणि आजही 1500 मध्ये सुद्धा हा लाभ ज्या ज्या भगिनींना दिला जातो, काही ज्या हाऊसवाईफ्स असतील त्याच्यातून त्यांच्या घरखर्चाला त्या ठिकाणी हातभार लागतो। काहींनी छोटे छोटे चांगले उद्योगसुद्धा व्यवसायसुद्धा सुरू केलेले आहेत आणि या संबंध याच्यामध्ये आज 1500चा लाभ हा त्यांच्यासाठी कायम राहणार। ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण लाभ कधी वाढणार हा प्रश्न उरतो। लाभ हा योग्य वेळी नक्कीच वाढेल, त्याच्यामुळे त्या बाबतीत ही शंका नाही। ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला तो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातूनच वाढेल। पण तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ऍक्च्युअली 7-12 कोरा म्हणून सांगितलं होतं, पण ती कर्जमाफी 2 लाखापर्यंत कसं आहे की आज पहिलं तर कर्जमाफीची योजना ही येईल, ही विरोधक ही त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक टीका करायची की ही घोषणा होणारच नाही। त्याचं आज पहिलं पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं, म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही पात्र त्या ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भातल्या जवळपास 2 लाखाच्या